गुड इव्हनिंग मित्रांनो, माझे नाव कृष्णा मुंडे. गुड इव्हनिंग मित्रांनो, माझे नाव अनुश्री श्रीकांत मुंडे. आज माझे पप्पा तुम्हाला जराशी दोडक्याबद्दल माहिती देतील. मित्रांनो, मी आलो आज आमच्या गावाला म्हणजेच पसरणीला. आणि मागच्या वेळेस तुम्हाला मी वाटाणा दाखवलं होता. मित्रांनो, आज तुम्हाला मी काय दाखवतो तरी बघा तुम्ही. एकाच वावरामध्ये आम्ही किती पिकं घेतलं ते बघा. एक पीक घेतलं, त्यानंतर एक पीक काढलं, त्यानंतर परत एक पीक लावलं आणि पिकं पण कशा आले तुम्हाला मी दाखवतो. एक नंबर. बघितल्यानंतर एवढा आनंद होतोय, तुम्हाला पण दाखवतो. आणि यांना तर झालायच बघा. मांडव पूर्ण केला आहे आणि मांडवामध्ये हा दोडका तुम्ही बघू शकता मित्रांनो. क्वालिटी दोडका. पहिल्यांदाच आम्ही दोडका लावला आहे. आत्तापर्यंत आम्ही दोडका एक दोन असे नॉर्मल रोपं लावली असतील घरच्यासाठी, पण आता आम्ही विकण्यासाठी बाजारात दोडका लावला आहे. काय इशू मित्रांनो, हा बघा तुम्ही. हिरवागार एक नंबर दोडका. आता भरपूर दोडके पकडले. घरात तिकडे औषध पण मारायचं चाललं आहे. आबा तिकडे औषध मारतात आमचं. आणि हे बघा दोडका. मित्रांनो, इथं दोडका आहे. याच्या अगोदर आम्ही याच्यामध्ये फरसबी लावलेली होती, तुम्हाला दिसते वाळलेली. पण फरसबी काही आली नाही एवढी, म्हणजे बरोबर आली नाही आणि तिचं काही जास्त उत्पन्न नाही निघालं. नंतर विचार केला की एवढा मोठा पण मांडव घातला आहे, लाकडाचाच आहे पण मांडव. तर बोललो की आता याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. तर शेवटी विचार करून दोडका लावला मित्रांनो. पण दोडका खरंच चांगला आला आहे आणि भाव तर चांगला भेटणारच झाला. तुम्ही बघू शकताय 40 रुपये. आई बघा इकडून सांगते की 40 रुपये भाव भेटला. 40 जरी भेटला तरी आम्हाला टेन्शन नाही. 40नं पण खुश, 40 पण भरपूर झाला. ह्या साईडला तुम्ही बघताय मित्रांनो, इकडे आम्ही टोमॅटो लावले. दिसलं ना, टोमॅटो अजून एवढं उपजारी नाही आलेलं, पण त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि आता बांधून पण झाले. एकदा एक बांधी केली. अजून हे बाकीच्या सगळ्या यानंतर ह्या फांद्यांना पण परत बांधी होणार हळूहळू, जसं हे होईल तसं. जागा पण भरपूर मध्ये मोकळी ठेवली की झाड जेवढं मोठं होईल, हवा भेटेल तेवढी फळं पण जास्त लागतील. मला आबा तिकडे दिसते. हे मागच्या वेळेस आपण दाखवलेलं हेच आपलं बडीशेपचं झाड ते दिसू शकते. या साईडला आलं आहे, त्याच्यामध्ये मिरच्या लावल्या, त्यातच कोथिंबीर पण टाकलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून मी दाखवतो. अजून शेजारी तिथं आम्ही कोबी आणि फ्लॉवर केला. एवढा एक नंबर म्हणजे डोळ्यात भरेल असा कोबी आणि फ्लॉवर आहे. चला पण तिकडे जाता. हे चला फ्लॉवर आणि कोबीमध्ये जाता. माऊ ये. इथं पण काकडी होती बघा मित्रांनो, पण ही काकडी आता संपलेली आहे. हे काय, आता ही तोडली मी काकडी, थोडीच गावली एवढी. तुम्हाला दाखवतो. काय रूपू, काय करतोयस? काय औषध मारतो मित्रांनो, हे पण बघू शकताय. बांधालाच आम्ही झाडं लावले चिक्कूची. चिक्कू आणि आंबा. वर्षभर चिक्कू असतात. ह्यातलेच तोडायचे जरा चिक्कू 5-6 घरी नेऊन ठेवायचे, तेवढे पिकतात, परत दुसरे घ्यायचे. मध्येच इथं बघा तुम्ही शेवगा लावला आहे, परत नारळ, आंबा, सगळीच पिकं इथं. अण्णांना परत अशी ताल बांधून ठेवली की काय होतं, या बांधाच्या साईडची माती थोडी थोडी जाते ना, खांदली नाही आम्ही पण माती आपोआप जाते खाली, आणि त्यामुळे ते लावून ठेवलं आहे सगळं. अण्णांना इथं चालू केलं आहे बघा. असं सेम आल्यामध्ये आता आलं, आता आपलं संपत चाललं आहे. तर पाट असं मोकळा नाही सोडायचं. मग काहीतरी त्यात आता कोथिंबीर टाकली आणि आता हे असं कोळपल्यानंतर कोथिंबीर तयार होती परत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आता कोबी. ह्या बसल्यात बघा इकडे काम करून. मावशी, आई दिवसभर इथंच असतात. औषध पण मारायचं काम चाललं आहे. पण मेन बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कांद्याचं रोप तयार करायचं चाललं आहे. हे कांद्याचं रोप तयार करण्यासाठी लावलेलं आहे. वांगी थोडीशी घरी खाण्यासाठी. आणि सगळ्यात मस्त होतं हे बघा तुम्ही कोबी. हा कोबीचा गंडा दिसतोय ना, एक नंबर. कसला क्वालिटी कोबी आला आहे बघा. त्यातच झेंडू, कोबी आणि या साईडला इकडे बघा फ्लॉवर. हा बघितला ना, डोळ्यात भरण्यासारखा फ्लॉवर, हिरवा गार नसता. हो, हा बघा किती मस्त आला आहे ना, बघितल्यावरच खुश. खायचं खाल्लं नाही तरी चालते. त्याच्यामध्येच हे काय लावलं आहे मावशीमध्ये, फरसबी इथं पण लावलेली आहे, हिरवी गार फरसबी. अण्णा तर आमचं क्वालिटीमध्ये काम करतात. अण्णा पहिले बेस्टमध्ये होते, सोडून त्यांना आता मग शेती करतात मस्त. पण शेती एक नंबरच करतात. मस्त डोकं लावून बघा तुम्ही कसं व्यवस्थित त्याला धागा येते बांधून सगळं व्यवस्थित करून. हा बघा तुम्ही कोबी, बघा तुम्ही लाईन बघा कसला मस्त. असंच असतो सगळीकडे कोबी, पण आम्ही भरपूर दिवसातनं केलं आहे म्हणून आम्हाला त्याचं कुतूहल आहे भरपूर. ठीक आहे ना. हिरवगार असं बघितलं ना, एवढं भारी वाटतं ना हिरवगार. पैसे भेटतील पुढं भविष्यात, भेटणार भरपूर, पण ते समाधान चांगलं वाटतं. बघा पक्षी साईडनं सगळं हे ज्वारी आहे, हिरवीगार ज्वारी पण आली. जललक्ष्मीचं पाणी आहे आम्हाला, भरपूर पाणी, पाण्याचं टेन्शन नाही, कंटिन्यू पाणी. ऐ हे बघा तुडवू नका बाबा. ठीक आहे ना मित्रांनो, नाही का प्रॉब्लेम, ये बाहेर चल. अशा पद्धतीनं शेती आहे मित्रांनो आणि चांगलं वाटतं इकडे आलं होतं. हा झाला आहे बघा, एक कोबी तयार झाला आहे.
एकच कसं झाला काय म्हणजे मोठा, बाकी सगळं लहान आहे. एखादा आल्या घरी खायला होईल माझी. हा काय पहिला कोबी आहे बाळा. हा पूर्ण कोबी हा पूर्ण ठीक आहे चला बाय बाय करा. व्हिडिओ आपला बंद करता. माऊ बाय बाय येशू तुम्हाला कसं वाटतंय रानात आल्यानंतर? छान मस्त वाटतंय. तरी अजून आमचा गोल्या आला नाही. परी पण आमची घरी आहे. गोल्या आल्यानंतर तो पण इथे खेळत बसला असता. ठीक आहे चला बाय बाय करा. बाय बाय ठीक आहे चला व्हिडिओ आता मी बंद करतोय मित्रांनो. ठीक आहे चला थँक्यू.